रामकृष्ण हरी मंडळी, पहा आमची आजची देवपूजा। तर रामकृष्ण हरी मंडळी, दिवाळी आता जस्ट संपलेली आहे। तर तुम्ही आज व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे माझ्या की मी जवस, तीळ, ओवा, बडीशेप भाजलेली। तर ती कशासाठी भाजलेली तर ते तुम्हाला मी सांगते। हे रामबाण औषध आहे। तर समजा आपल्या घरामध्ये जर छोटंसं बाळ असेल 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्यापर्यंतचं, तर 6 महिन्याच्या नंतर बाळ काय करते, स्वतःच भातावरचं पाणी वगैरे खाते। तर जोपर्यंत वरचं अन्न खात नाही तोपर्यंत ते आईच्या दुधावरच असते। तर त्या बाळाच्या आईनं जर खाण्यात थोडंसं कमी जास्त झालं, घट्ट पातळ, तर त्या दुधातून बाळाला कॅल्शियम जात असतं। तर त्या आईच्या दुधातून बाळाला काय होतं, थोडंसा खाण्यात कमी जास्त झालं तर बाळाला पोटाचा त्रास होतो। मग आपण काय करतो, घाबरतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो। तर घाबरायची अजिबात गरज नाही। जर बाळाला पोटाचा त्रास किंवा संडास वेळ होत नसेल, त्रास होत असेल, तर काय करायचं, आपण जवस, ओवा, तीळ आणि बडीशेप याची छानपैकी मध्यम गॅसवर भाजायची आणि याची भरड पावडर पण करायची, नाही केली तर असंच ठेवायची एकत्र मिक्स करून। त्या बाळाच्या आईला जेवणाच्या नंतर 1 पोहे खायचा चमचा, जेवणाच्या नंतर असं कचकच चावून खायचा। आणि बाळाच्या आईचं पण पोट साफ राहतं आणि त्या दुधातून बाळाला जातं ना, तर बाळाचं पण पोट साफ राहतं। तसंच माझ्या पण घरात छोटंसं बाळ आहे, माझा नातू 2.5-3 महिन्याचा आहे। तर माझ्या पण छोट्या नातवाला, तो 3 महिन्याचा आहे। तर त्याला असंच थोडंसं खाण्यात त्याच्या बाळाच्या ऐकून कमी जास्त झालं असेल, तर त्याला थोडंसं जुलाबचा त्रास होऊ लागला, पोट दुखू लागलं। तर मग मला एक आयडिया सुचली, कारण आमच्या लहानपणी पण आमची आई आम्हाला असंच करायची, लेकरांना त्रास होत असेल तर मग काय केलं मी, समजा आपण थोडीशी पण करू शकतो, थोडं हे पण घेऊ शकतो। पण मी काय केलं, 1 वाटी भरपूर घेतलेले, 1 महिना 1.5 महिन्यात भरपूर टिकतं राहतं जातं पुढं, म्हणून मी भरपूर भाजलेले एकदाच। हे काय करतं, थोडं भाजलं की लगेच नंतर पुन्हा तयार करतो, म्हणून मी एकदाच भरपूर घेतलेलं आहे। हे काय खराब होत नाही, काही नाही, 1-1.5 महिना आरामशीर जातं। तर त्यासाठी काय केलेलं आहे, मी 1 वाटी जवस घेतलेले, 1 वाटी तीळ घेतलेले, 1 वाटी बडीशेप घेतलेली आणि 1 छोटी वाटी सपट ओवा घेतला। ओव्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं। हे 4 वस्तू अगोदर मी अशा चाळणीनं स्वच्छ चाळलेल्या आहेत आणि हे तीळ तर धुवून वाळवून व्यवस्थित केलेले आहेत, ओवा पण छान स्वच्छ केलेले आहे, जवस पण धुतलेले नाहीत पण स्वच्छ केलेले, असे चाळणी चाळून हे असं मध्यम गॅसवर भाजून हे तयार केलेले आहे। भाजलेली जे जवस आहे ना, मिक्स करायची सगळ्या वस्तू। याच्यामध्ये तीळ टाकायचे 1 वाटी, याच्यामध्ये सोप टाकायची 1 वाटी आणि याच्यामध्ये छोटी वाटी सपट ओवा टाकायचा।
तुम्हाला एवढं एकदम नसेल करायचं तर तुम्ही सगळं मिळून एक वाटी पण करू शकता, पण मी एकदाच भरपूर करून ठेवलेलं आहे, 1-1.5 महिना, टेन्शन नाही. आणि हे काय करायचं, बाळाच्या आईला जेवणाच्या नंतर 1 चमचा खायला द्यायचा. आणि याची पावडर पण तुम्ही करू शकता आणि असंच पण करू शकता. तर हे कचकच बाळाच्या आईने जेवल्यानंतर चावून खायचं. आणि मग ते बाळाच्या आईनं खाल्लं ना तर ते दुधामधून लेकराला पण ते पोचतं कॅल्शियमद्वारे. लेकराचं बाळाचं पण पोट छान राहतं आणि संडास वगैरे व्यवस्थित चालते बाळाची. आणि तुमच्या घरात छोटंसं बाळ असेल तर तुम्ही पण असं करून पहा. याला रामबाण औषध म्हणतात. आणि सोप पण पोटासाठी चांगली असते, तीळ पण चांगले असतात पोटासाठी, आणि वाव पण छान असते पोटासाठी, ॲसिडिटीसाठी. आणि जवस पण छान असते. जवस तर बीपीसाठी एवढं भारी औषध आहे. सोप पोटासाठी भारी औषध आहे. तीळ पण तब्येतीसाठी तेलकट चांगली वस्तू आहे. वाव पण आपल्या पोटासाठी उपयुक्त आहे. असं आहे, हे आयुर्वेदिक औषध समजा हे. तर तुमच्या पण घरात छोटंसं बाळ असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीनं बाळाच्या आईला करून द्या. बघा तुमचं बाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहील. मी पण माझ्या नातवासाठी बनवले, तुम्ही पण तुमच्या बाळासाठी घरात असत असं करा. चला तर मग माझ्या चॅनलला, आमची सह्याद्री या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कसं वाटलं आमचं रामबाण औषध आम्हाला कमेंट करून सांगा.